श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, नातेवाईकांमध्ये आणि समाजामध्ये योग्य ती किंमत मिळत नाही का? या सगळ्यांमध्ये तुम्हाला जर तुमची किंमत वाढवायची असेल ना, तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही 10 सवयी तुम्हाला सांगणार आहे. जर त्या तुम्ही स्वतःला लावून घेतल्या ना, तर तुमचा शत्रूसुद्धा तुमची किंमत करेल. चला तर मग बघूया कोणकोणत्या सवयी आहेत त्या. तुम्हाला एक उदाहरण देते. 2 लोक काम करतात, पण एकाचा शब्द सर्वांना महत्त्वाचा वाटतो आणि दुसऱ्याच्या बोलण्याकडे कोणीसुद्धा लक्ष देत नाही. एकाच नात्यात एका व्यक्तीला सन्मान मिळतो आणि दुसरीला फक्त गृहीत धरलं जातं. असं का होतं? कारण समोरचा माणूस तुमची किंमत तेवढीच करतो जेवढी किंमत तुम्ही स्वतःला देता. जर तुम्हाला वाटत असेल की जगाने तुमचा आदर करावा, तर आधी स्वतःची किंमत स्वतः वाढवायला शिका. आता चला तर पहिली सवय काय आहे? सतत तक्रारी करणं बंद करा. सतत रडणाऱ्या किंवा नशिबाला दोष देणाऱ्या माणसांसोबत कोणालाच राहायला आवडत नाही. तक्रार करण्याऐवजी सोल्युशनवर लक्ष द्या. जी व्यक्ती संकटातही हसतमुखत राहते ना, तिची किंमत जगाच्या नजरेत खूप मोठी असते. आपल्या तक्रारी किंवा अडचणी लगेच लोकांना सांगत बसू नका. दुसरी सवय, कोणावरही अवलंबून राहू नका. मग ते आर्थिक असू द्या किंवा भावनिक असू द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून असता, तेव्हा तुम्ही तुमची शक्ती त्यांच्या हातात देत असता. याच्यासाठी काय करायचं? स्वतःच्या पायावर उभं राहायचं. स्वावलंबी माणूस हा सर्वात जास्त प्रभावशाली असतो. जो स्वतःच्या पायावर उभा असतो त्यालाच जगामध्ये जास्त किंमत मिळत असते. नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्या लोकांची किंमत या जगामध्ये शून्य असते. तिसरा नियम, शब्दांचं पक्कं राहायचं. जर तुम्ही कोणाला एखादा शब्द दिला असेल ना, तर तो शब्द पाळायचा. जो माणूस स्वतःचा शब्द पाळत नाही ना, त्याला समाजात काहीच किंमत उरत नाही. तुमचा विश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. तुम्ही कधी शत्रूला जरी एखादा शब्द दिला ना, तरीसुद्धा तो पाळायचा. चौथा नियम, इतरांच्या आयुष्यात अजिबात लुडबुड करायची नाही. दुसऱ्यांच्या फालतू गोष्टीमध्ये रस घेणं, कोणाबद्दल तरी गॉसिप करणं, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे सतत बघणे, दुसऱ्यांबद्दल सतत विचार करणं, दुसऱ्यांबद्दल नेहमी बोलत राहणं, यामुळे या सगळ्यांमध्ये ना तुमची किंमत कमी होत असते. जो माणूस स्वतःच्या ध्येयामध्ये व्यस्त असतो, त्याची व्हॅल्यू आपोआपच वाढत असते. त्यामुळे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. जो माणूस दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही ना, त्याला समाजात जास्त किंमत मिळत असते. काय मग लावणार ना या सवयी? आता 5वी सवय बघूया. प्रत्येक वेळी उपलब्ध राहू नका. जी वस्तू बाजारात सहज आणि मुबलक प्रमाणात मिळते ना, तिची किंमत खूप कमी असते. जर तुम्ही लोकांच्या एका फोनवर किंवा एका हाकेवर लगेच हजर राहत असाल ना, तर लोक तुम्हाला रिकामटेकडे, बिनकामाचा समजतील. त्यामुळं तुमच्या वेळेची किंमत करा, तरच लोक तुमच्या वेळेचा आदर करतील आणि लोकांना वेळेच नाही म्हणायला शिका. 6वी सवय, कमी बोलायचं. तुम्हाला कोणी काही विचारल्याशिवाय ना काहीच बोलायचं नाही. कारण जास्त बडबड करणाऱ्या माणसांची किंमत हळूहळू कमी होत असते. आणि बोलताना विचार करून बोलायचं. तुमचे शब्द जेव्हा मोजके आणि वजनदार असतात ना, तेव्हा समोरचे लोक ते शांतपणे ऐकून घेतात. शब्दांना धार देण्यापेक्षा शब्दांना आधार द्या. 7वी सवय, स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. जर तुम्ही नेहमी स्वतःच वाईट बोलत असाल, मला हे जमणारच नाही, मी दिसायलाच चांगली नाही, तर जग तुमच्यावर कसा बरं विश्वास ठेवणार? स्वतःच सर्वात मोठं स्वतःचं फॅन बनायचं. स्वतःबद्दल नेहमी चांगलंच बोलायचं. ज्यावेळेला आपण स्वतःबद्दल चांगलं बोलतो ना, त्याच वेळेला जग आपल्याबद्दल चांगलं बोलेल. आता 8वी सवय, स्वतःच्या कामात उत्कृष्ट बनायचं. रिकाम्या बसणाऱ्या माणसांना जगात काय, समाजात किंवा घरात कुठेच किंमत नसते. तुमच्या जवळची लोक
कामाच्या माणसांची किंमत करत असतात. तुम्ही जे काही करताय ना, मग ते शिक्षण असो, नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय असो किंवा घरकाम असू द्या, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. तुम्ही काहीतरी काम करताय ते महत्त्वाचं आहे. म्हणून त्या कामात इतकं उत्कृष्ट बनायचं की तुमच्याशिवाय ते काम कोणालाच जमलं नाही पाहिजे. कारण तुमचं हे कौशल्य बघूनच लोक तुमची किंमत करणार आहेत. आता 9वी सवय, स्वतःचं यश लोकांना सांगायचं नाही. आपण किती महान आहोत हे लोकांना सांगू नका. तर तुमच्या प्रगतीतून ते दिसू द्या. तुमची गाडी, तुमचं घर, तुमचं ज्ञान आणि तुमचं वागणं, तुमचा बँक बॅलन्स, तुमच्याकडे काय आहे हे लोकांना कधीच सांगत बसू नका. कारण तुमच्याकडे किती संपत्ती आहे त्यावरून तुमची समाजातली किंमत कळत असते. 10वी सवय, कोणी बोलवल्याशिवाय जायचं नाही. एखादा कार्यक्रम असू द्या किंवा कोणाच्या घरी जायचं असेल तर त्यांनी बोलवलं नसेल ना तर अजिबात जायचं नाही. कारण जिथं बोलवलं जात नाही ना तिथं आपण जातो, पण तिथले लोक आपली किंमत करत नाहीत. स्वतःची किंमत वाढवणं ही फक्त एका दिवसाची प्रक्रिया नाही आहे. हा एक प्रवास आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कराल ना, स्वतःच्या वेळेची किंमत कराल ना आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी कष्ट कराल, त्या दिवशी संपूर्ण जग तुमची किंमत करेल. तुम्हाला माहिती आहे का हो, लोखंडाच्या तुकड्याला किंमत नसते, पण जेव्हा त्यातून तलवार बनते ना तेव्हा त्यांची किंमत हजारो पटीनं वाढते. अगदी तसंच आपल्यालाही स्वतःला त्या तलवारीसारखं धारदार बनवायचं आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला कमी लेखतील, पण जोपर्यंत तुम्ही तुमची किंमत टिकवून ठेवता ना तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद तुमची किंमत कधीच कमी करू शकत नाही. म्हणून स्वतःला असं बनवा की परिस्थिती कशीही असो तुमची किंमत कायम राहील. नेहमी स्वतःकडे लक्ष द्यायचं. जगात काय चाललं आहे यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चाललं आहे इकडे लक्ष द्यायचं. लोक नेहमी तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण आपण स्वतः आपली किंमत तयार करायची. स्वतःची किंमत ओळखायला शिकायचं. कारण हिऱ्याची खरी पारख फक्त जवाहरलालच असते, रस्त्यावरच्या भंगारवाल्याला नाही आहे. त्यामुळं तुमची किंमत तेव्हाच वाढेल जेव्हा तुमच्या गैरहजेरीमुळे लोकांना फरक पडायला लागेल. त्यामुळं आता एकच लक्षात ठेवा, इथून पुढं या 10 सवयी लावून आपणसुद्धा आपल्या समाजात, कुटुंबात, घरामध्ये आपली किंमत वाढवायची.